बीएलओचे काम रद्द करा, रद्द करा, रद्द करा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक केंद्रीय संगठन के आह्वान पर आज राज्य भर में स्कूल बंद रखकर शिक्षकों ने आंदोलन किया। नागपुर के संविधान चौक पर बड़ी संख्या में शिक्षक और शिक्षेत्र कर्मचारी एकत्र हुए और सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने पुरानी पेंशन योजना लागू करने, 15 मार्च 2024 के संच मान्यता संबंधी सरकारी आदेश को रद्द करने, शिक्षकों को बीएलओ और एसआईआर जैसे गैर शैक्षणिक कार्यों से मुक्त करने तथा वर्ष 2010 से पहले नियुक्त शिक्षकों के लिए टीईटी की अनिवार्यता समाप्त करने की मांग उठाई। शिक्षक संगठनों का कहना है कि लंबे समय से उनकी मांगे लंबित है, लेकिन सरकार कोई ठोस निर्णय नहीं ले रही। उन्होंने चेतावनी दी कि यदि जल्द मांगे पूरी नहीं हुई तो राज्य भर में आंदोलन को और उग्र किया जाएगा। शाळा बंद आहे म्हणजे शाळा बंद पडू नये यापुढे, यासाठी आज शिक्षक सामूहिक रजा घेऊन या ठिकाणी आंदोलनासाठी एकत्रित आलेला आहे। ते यासाठी की 30-30, 35-35 वर्ष ज्या शिक्षकांची सेवा झाली त्या कार्यरत शिक्षकांना सुद्धा सेवेत राहण्यासाठी टीईटी सारखी परीक्षा सक्तीची करण्यात येत आहे, अन्यथा सेवेतून बरखास्त करण्याची धमकी सरकार देत आहे। दुसरीकडे शाळेत विद्यार्थी शिक्षणासाठी येत असताना त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं सोडून शिक्षकांना बीएलओ एसआईआर सारख्या अशैक्षणिक कामासाठी सरकार नियुक्त करत आहे आणि शाळा वाऱ्यावर गुरुजी एसआईआरच्या कामात मुलं घरी अशी एक विदारक परिस्थिती शिक्षणाची या ठिकाणी निर्माण झाली आहे। आणि म्हणून या गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण वाचावं, या भावी पिढीची निर्मिती चांगल्या गुणवत्तापूर्ण व्हावी, यासाठी सरकारकडे आमचा आग्रह आहे की शिक्षकांना शिकवू द्या, आम्हाला फक्त आमचं शैक्षणिक काम अध्यापनाचं काम करू द्या आणि आम्हाला आमचा विद्यार्थी चांगला घडवून उद्याचा नागरिक घडू द्या, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहे।